विविध दृष्टिकोनातून विषयांची सखोल मांडणी करणाऱ्या द डिबेटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हो, साखर कारखानदारी. बरोबर, साखर कारखानदारी. आता कसं आहे, आजची स्थिती जर पाहिली म्हणजे 14 मार्च 2026 ची स्थिती, तर महाराष्ट्राच्या गोदामांमध्ये इतकी साखर पडून आहे की ती पुढचे कित्येक महिने संपूर्ण देशाला पुरेल. नक्कीच. चालू हंगामात उत्पादनाने चक्क 300 लाख मेट्रिक टनांचा ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. आणि हाच तर मोठा विरोधाभास आहे ना. म्हणजे एका बाजूला विक्रमी उत्पादन आणि दुसऱ्या बाजूला हा संपूर्ण उद्योग अक्षरशः आयसीयूमध्ये गेलाय. गोदामात साखरेचे डोंगर उभे आहेत, पण कारखानदार शासनाकडे हजारो कोटींच्या मदतीची आणि पॅकेजची मागणी करत आहेत. हो, पण कसं आहे, हा असा आजार आहे जिथे लक्षणं एक दिसतात पण मूळ कारण भलतंच काहीतरी असतं. म्हणजे वरवर पाहता असं वाटतं की हे सगळं संकट अचानक आलंय, पण या उद्योगाची पाळंमुळं तपासली तर सत्य थोडं वेगळं दिसतं. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचा आपला मुख्य प्रश्न हा आहे की या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासनाचे थेट आर्थिक हस्तक्षेप, अनुदाने आणि कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे की की शासनावर सतत अवलंबून राहण्याची ही सवय या उद्योगातील मूलभूत संरचनात्मक त्रुटी आणि अतिउत्पादनाकडे म्हणजे ओव्हर सप्लायकडे दुर्लक्ष करत आहे. अगदी बरोबर. कारण आजाराचे निदान आपण कसे करतो यावरच त्यावरचा उपाय ठरणार आहे. नक्कीच. आता या चर्चेत माझी भूमिका स्पष्ट आहे. बाह्य संकटे जसे की आखाती युद्ध आणि सरकारच्या धोरणांमधली धरसोड वृत्ती यामुळे हा उद्योग कोलमडतोय. त्यामुळे उद्योगाला आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तातडीच्या शासकीय पॅकेजची नितांत आवश्यकता आहे असं माझं ठाम मत आहे. हा उद्योग स्वतःच्या चुकीमुळे नव्हे तर अचानक आलेल्या धक्क्यांमुळे अडचणीत आलाय. माझा या मांडणीला स्पष्ट विरोध आहे. हे बघा, बाजाराचे नियम धाब्यावर बसवून केवळ अनुदाने आणि हमीभावावर चालणारं हे मॉडेल अजिबात शाश्वत नाहीये. माझी भूमिका अशी आहे की ही सद्यस्थिती बाह्य संकटांपेक्षा उद्योगाच्या स्वतःचा अतिउत्पादनाचा आणि चुकीच्या नियोजनाचा परिणाम आहे. पण आपण परिस्थितीकडे जरा ग्राउंड लेवलवरून पाहूया. कारखान्यांकडे आधीचा 55 लाख मेट्रिक टनांचा साठा पडून होता. हो, तो जुना साठा होता. बरोबर. आणि त्यात यंदाची भर पडली. पण हे सगळं संकट आलं कुठून? अचानक आखात युद्ध पेटलं आणि तेही नेमके रमजान सणाच्या तोंडावर. एक सेकंड, रमजानचाच उल्लेख इथे का महत्वाचा आहे? कारण हा तो काळ असतो जेव्हा भारतीय साखरेला आखाती देशांमध्ये सर्वाधिक मागणी असते. आपला सगळा निर्यात व्यापार या एका खिडकीवर अवलंबून असतो. आता सांगा, युद्धामुळे हे निर्यातीचे दरवाजे एका रात्रीत बंद झाले. यात कारखान्यांचा काय दोष? पण त्यांनी तर उत्पादनाची पूर्ण तयारी केली होती ना. जागतिक भूराजकीय घडामोडींवर कारखान्यांचं नियंत्रण कसं असू शकते? मी म्हणतोय की हा बाह्य धक्का आहे. तुम्ही जे बाजाराचे नियम सांगताय ते कागदावर योग्य वाटतात, पण ग्राउंड रियालिटी पूर्ण वेगळी आहे. जर एखाद्या एवढ्या मोठ्या उद्योगाची संपूर्ण आर्थिक घडी केवळ एका विशिष्ट सणाच्या निर्यातीवर आणि एका ठराविक भौगोलिक क्षेत्रावर अवलंबून असेल तर तो बिझनेस मॉडेलचा मूलभूत दोष आहे. पण जागतिक घडामोडी आणि युद्ध कुणाच्या हातात असतात? ते अचानकच होता ना. कुणाच्याच हातात नसतात. आणि म्हणूनच तुमचा बिझनेस प्लॅन असा हवा जो असे धक्के सहन करू शकेल. उद्या युद्ध थांबेल, पण परवा आणखी काहीतरी जागतिक अडचण येईल. जगभरातील बाजारपेठा अशाच अनिश्चित असतात. आपण थोडी आकडेवारी पाहूया. बोला. 55 लाख टन आधीचा साठा. यंदा 31 लाख टन साखरेचे इथेनॉलकडे वळवणूक करूनही साखरेचे निव्वळ उत्पादन 300 लाख मेट्रिक टनांच्या पुढे गेले आहे. हे स्पष्टपणे अतिउत्पादन आहे. 13 मार्चच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 210 पैकी 145 कारखान्यांचे गाळप संपले आहे. हो, हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तरीही 65 कारखाने अजूनही सुरू आहेत. एकट्या महाराष्ट्राने 100 लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. तुम्ही याला अतिउत्पादन म्हणताय, पण कारखान्यांनी शासनाच्या धोरणानुसारच काम केलंय. ते काय स्वतःच्या मर्जीने साखरेचा पूर आणत नाहीत. पण जेव्हा तुम्ही बाजाराच्या गरजेपेक्षा आणि मागणीपेक्षा जास्त उत्पादन करता तेव्हा साखरेचे दर पडणारच ना. तुम्ही स्वतःच बाजारात साखरेचा पूर आणायचा आणि मग दर 3600 रुपये प्रति क्विंटलवर आले की शासनाला जबाबदार धरायचे. हे कसं चालेल? उद्योगाला बाजाराचा वास्तवाचं भान ठेवणं गरजेचे आहे. शासनाला जबाबदार धरण्याचं एक फार मोठं आणि ठोस कारण आहे. जेव्हा साखरेचा साठा वाढू लागला तेव्हा शासनानेच कारखान्यांना सांगितलं की तुम्ही साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे वळा.
साखरेचं अतिरिक्त उत्पादन कमी करण्याचा तोच एक मार्ग होता. हो, तो उपाय तांत्रिकदृष्ट्या बरोबर होता. त्याला माझा विरोध नाही. बरोबर होता. पण त्याची अंमलबजावणी कशी झाली? कारखान्यांनी शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली. त्यांनी इथेनॉल प्रकल्प उभे केले आणि तब्बल 491 कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याची तयारी केली. पण प्रत्यक्षात ऑइल कंपन्यांनी काय केलं? त्यांनी फक्त 61% कोटा मंजूर केला. 288 कोटी लिटर. एक्झॅक्टली. आणि हे तेव्हा घडतंय जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर $100 प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत. अर्थशास्त्राच्या साध्या नियमानुसार जेव्हा क्रूड ऑइल महाग होतं तेव्हा त्याला पर्यायी असलेल्या इथेनॉलला चांगला भाव मिळायला हवा. ऑइल कंपन्यांनी जास्त इथेनॉल विकत घ्यायला हवं. पण तसं होत नाहीये ना? मला तर हे असं वाटतं की एखाद्याला मदत म्हणून जहाजावर बोलावून ऐन वादळात त्याच्याकडून लाईफ जॅकेट हिरावून घेण्यासारखे आहे. तुमची लाईफ जॅकेटची उपमा ऐकायला छान वाटते, पण अडचण ही आहे की या उद्योगाला कायमस्वरूपी लाईफ जॅकेट घालूनच पोहायची सवय लागलीये. त्यांना स्वतःहून पोहायला शिकायचंच नाहीये. म्हणजे काय, कारखान्यांनी इथेनॉल प्रकल्प उभे करून स्वतःहून पोहण्याचाच प्रयत्न केला ना? नाही. इथेनॉलचं अर्थकारण जरा वेगळं चालतं, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर वाढले असले तरी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचं शासनाचं धोरण असतं. हो, महागाई नियंत्रणासाठी. बरोबर. ग्राहकांना महागाईचा फटका बसू नये म्हणून ऑइल कंपन्या इंधनाचे दर अचानक वाढवत नाहीत. जर ते पेट्रोलचे दर वाढवू शकत नसतील तर ते कारखान्यांकडून चढ्या दराने इथेनॉल कसं खरेदी करतील? शासनाला इथेनॉलची गरज आहे, पण याचा अर्थ ते अमर्याद प्रमाणात आणि वाटेल त्या दराने खरेदी करतील असा होत नाही. 355 लाख टन साखरेचा डोंगर उभा करायचा आणि आता शासनाने हे सर्व विकत घ्यावे किंवा हमीभाव वाढवून द्यावा अशी अपेक्षा ठेवायची हे व्यावसायिक गणित नाहीये. मग कारखान्यांनी करायचं तरी काय? साखरेचे दर 3600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आलेत. या दरात उसाचा उत्पादन खर्च आणि प्रक्रिया खर्चही निघत नाही. जेव्हा इथेनॉलचा हा मार्ग शासनानेच बंद केला तेव्हा साहजिकच कारखान्यांनी पुन्हा एकदा शासनाच्या दारात जाऊन बेलआउट पॅकेज मागितलं. आणि तीच तर खरी समस्या आहे. पण म्हणूनच दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा अत्यंत प्रखर्षाने मांडला आणि त्यानंतर राज्य शासनाने जी 6 सदस्यीय समिती नेमली तिने सुचवलेले पर्याय हवेत उडवून देण्यासारखे नाहीयेत. ते अत्यंत व्यावहारिक आहेत. त्या शिफारसी म्हणजे पुन्हा एकदा सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा आणि अकार्यक्षमतेला पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. तसं नाहीये. हे बघा, या समितीने काही ठोस पर्याय सुचवले आहेत जे या गुदमरलेल्या उद्योगाला प्राणवायू देण्यासारखे आहेत. पहिलं म्हणजे हरियाणाच्या धर्तीवर साखर कारखान्यांना अनुदान देणे. दुसरं, 2002-03च्या हंगामात जसं खुल्या बाजारातून 7 वर्षांच्या मुदतीचे आणि 2% व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून दिले होते तसाच पर्याय आताही हवाय. अच्छा. आणि तिसरं, कारखान्यांच्या सध्याच्या कर्जाची 10 वर्षांसाठी पुनर्रचना करून त्यावरील व्याजाची जबाबदारी केंद्राने घ्यावी. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे जाणे ही काळाची गरज आहे. जर हा प्राणवायू मिळाला नाही तर पुढच्या हंगामात कारखान्यांची धुराडी पेटणार नाहीत. तुम्ही आत्ता जे काही वाचून दाखवलं त्यावर मी एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारू इच्छिते. तुम्ही स्वतःच म्हणालात की 2002-03 मधील उपाययोजनांची आज पुन्हा मागणी केली जात आहे, म्हणजे तब्बल 23 वर्षानंतर. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच की तेव्हासारखंच मोठं आणि गंभीर संकट आज पुन्हा आलंय. अजिबात नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की मागील 23 वर्षात आपण या उद्योगाला स्वयंपूर्ण बनवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. जर 2 दशकानंतरही आपल्याला त्याच 2% व्याजदराच्या कर्जाची गरज भासत असेल तर आपण मूळ आजारावर उपचारच केलेला नाहीये. पण जुन्या कर्जाची पुनर्रचना केल्यास कारखान्यांना थोडा श्वास घ्यायला मिळेल ना? ते लगेच बंद पडणार नाहीत. तो श्वास नाही, ती सवय आहे. जुन्या कर्जाची 10 वर्षांसाठी पुनर्रचना करणे आणि केंद्राने त्याचे व्याज भरणे म्हणजे आजचा प्रश्न फक्त उद्यावर ढकलणे होय. यातून आपण कारखान्यांना नव्हे तर त्यांच्या आर्थिक अकार्यक्षमतेला सबसिडी देत आहोत. अर्थशास्त्रामध्ये याला मॉरल हझार्ड म्हणतात. मॉरल हझार्ड? हां, हे तुम्ही आपल्या श्रोत्यांना थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. मॉरल हझार्ड म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला खात्री असते की ते जर बुडायला लागले तर कुणीतरी त्यांना वाचवायला येईलच, तेव्हा ते अधिक बेजबाबदारपणे धोके पत्करतात.
कारखान्यांना माहिती आहे की त्यांनी कितीही अवाढव्य प्रमाणात ऊस गाळला, बाजारात साखरेची कितीही गर्दी केली तरी शेवटी शासन त्यांना बुडू देणार नाही. पण त्यांना तो ऊस गाळावाच लागतो. पण मग ते स्वतःच्या कार्यक्षमतेवर काम का करतील? जर प्रत्येक दशकात शासनालाच या उद्योगाचे कर्ज फेडायचे असेल तर हा उद्योग खाजगी किंवा सहकारी न राहता तो अप्रत्यक्षपणे पूर्णपणे सरकारी अनुदानावर चालणारा उद्योग बनला आहे. हे कर्जदात्यांच्या पैशांचं योग्य नियोजन नक्कीच नाही. कर्जदात्यांच्या पैशांचं नियोजन हा मुद्दा मी मान्य करतो. पण या सर्व तांत्रिक आणि कोरड्या आर्थिक विश्लेषणात आपण एक अत्यंत महत्त्वाचा मानवी पैलू विसरतोय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले, म्हणजेच त्यांची FRP थकीत राहिली तर काय होईल याची तुम्हाला कल्पना आहे का? FRPचा मुद्दा नक्कीच महत्वाचा आहे, पण थांबा, आधी आपण श्रोत्यांना सांगूया FRP म्हणजे नक्की काय. फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस हा तो किमान आधारभूत दर आहे जो कायद्यानुसार कारखान्यांना शेतकऱ्याला द्यावाच लागतो. बाजारात साखरेला भाव असो वा नसो, साखरेचा साठा पडून असो वा विकला जाओ, कारखान्यांवर हा दर देण्याचं कायदेशीर बंधन आहे. आता सांगा, 3600 रुपये दरात उत्पादन खर्च निघत नसताना कारखाने FRP कुठून देणार? हाच तर मुख्य विरोधाभास आहे की आपण बाजाराच्या नियमांच्या विरोधात जाऊन असा कायदा बनवला आहे. विरोधाभास असू दे, पण जर शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत तर जो सामाजिक रोष निर्माण होईल तो तुम्ही कसा हाताळणार? रस्त्यावरील आंदोलने सुरू होतील. ही केवळ एका उद्योगाची आर्थिक समस्या राहत नाही, ती संपूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची मोठी समस्या बनते. लाखोंच्या संख्येने शेतकरी जेव्हा रस्त्यावर येतील तेव्हा तुम्ही त्यांना हे मॉरल हजार्ड आणि अतिउत्पादनाचे सिद्धांत समजून सांगणार आहात का? शासनाला हा सामाजिक उद्रेक टाळायचा असेल तर मध्यस्थी करून तातडीची मदत देण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. मी हे नाकारत नाही की शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये, त्यांच्या FRPचा अधिकार अबाधित राहायला पाहिजे. पण आपण या कायद्याच्या आडून एक अत्यंत अकार्यक्षम व्यवस्था पोसतोय हे वास्तव आपण किती काळ लपवणार? म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या FRPला अकार्यक्षम व्यवस्था म्हणताय? मी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाला अकार्यक्षम म्हणत नाहीये. मी ऊसाच्या अति लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यवस्थेला अकार्यक्षम म्हणतेय. शेतकरी ऊसाचीच लागवड का करतात? कारण त्यांना FRPच्या माध्यमातून एका निश्चित भावाची कायदेशीर हमी मिळते. दुसरं कोणतंही पीक घेतलं तर बाजाराचा धोका असतो. हो, तिथे हमीभाव नसतो. ऊसामध्ये तो धोका नाही. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असो वा नसो, बाजारात साखरेची मागणी असो वा नसो, ऊस लागवड वाढतच जाते. एका बाजूला आपण अतिरिक्त साखरेच्या समस्येशी लढतोय आणि दुसऱ्या बाजूला आपणच हमीभाव देऊन आणखी ऊस पिकवायला लावतोय. हे म्हणजे वजन कमी करण्यासाठी ट्रेडमिलवर पळायचं आणि त्याचवेळी हातातला बर्गरही खायचा, असं झालं. पण शेतकऱ्याला खात्रीशीर उत्पन्न मिळणं हा काही गुन्हा आहे का? अजिबात नाही. पण दरवर्षी करदात्यांच्या पैशातून हजारो कोटींचे पॅकेज देऊन हे चक्र चालू ठेवणं हा कायमस्वरूपी उपाय कसा असू शकतो? जर ऊसातून एवढं अतिरिक्त उत्पादन होतंय की बाजारात त्याला भाव मिळत नाहीये, तर आपण शेतकऱ्यांना इतर पिकांकडे वळवण्यासाठी प्रोत्साहन का देत नाही? आपण ऊस लागवडीलाच का सबसिडी देत आहोत? जोपर्यंत ऊसाला मिळणारी खात्रीशीर रक्कम आणि बाजारातील साखरेची प्रत्यक्ष मागणी यांची सांगड घातली जात नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणारच नाही. आपण केवळ वरवरची मलमपट्टी करत आहोत. दीर्घकालीन उपाययोजनांबद्दल तुमचं म्हणणं रास्त आहे. पीक पद्धतीत बदल हवा, बाजाराची सांगड हवी. पण आज 14 मार्च 2026 रोजी भारतीय साखर कारखानदारीचा श्वास खरोखरच गुदमरला आहे. सद्यस्थितीत मलमपट्टीच जीव वाचवू शकते ना? तात्काळ राज्य आणि केंद्र शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय, ज्यामध्ये कर्जाची पुनर्रचना आणि इथेनॉलच्या हमीभावात वाढ समाविष्ट आहे, दुसरा कोणताही तरुण उपाय नाही. शेतकऱ्यांचं हित आणि या उद्योगाचं अस्तित्व टिकवण्यासाठी हे पाऊल अनिवार्य आहे. जर आपण आज त्यांना वाऱ्यावर सोडले तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, हे वास्तव आपण नाकारू शकत नाही. अल्पकालीन वेदना कमी करण्यासाठी शासन कदाचित या हंगामापुरतीही मलमपट्टी करेलही. पण माझा निष्कर्ष हाच आहे की जोपर्यंत अतिउत्पादन, बाजारातील मागणी पुरवठ्याचे सूत्र आणि अनुदानांवरचे सततचे अवलंबित्व या मूलभूत संरचनात्मक प्रश्नांची उत्तरे शोधली जात नाहीत, तोपर्यंत हा उद्योग दर काही वर्षांनी असाच ICUमध्ये पोहोचेल. शासनाचे पॅकेज त्यांना आज जिवंत ठेवेल, पण ते त्यांना कधीही निरोगी बनवू शकणार नाही. आपल्याला कधीतरी हे धाडस दाखवावेच लागेल आणि या उद्योगाला बाजाराच्या वास्तवाचा सामना करू द्यावा लागेल.
या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपण दोघेही हे मान्य करतोय की हा प्रश्न केवळ साखरेच्या अर्थकारणाचा नसून भारताच्या व्यापक कृषी धोरणाचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याचा आहे. साखर कारखानदारीचे अर्थकारण आणि शासनाची भूमिका याविषयी अनेक पैलू अजूनही उलगडता येऊ शकतात. आजार नक्कीच गुंतागुंतीचा आहे, त्याला आज तात्काळ ऑक्सिजनचीही गरज आहे आणि उद्यापासून जीवनशैली बदलण्याचीही आवश्यकता आहे. आणि जोपर्यंत आपण ती जीवनशैली बदलत नाही तोपर्यंत आपण याच चक्रात अडकून राहू. नक्कीच. श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी या दोन्ही बाजूंचा विचार करून स्वतःचा निष्कर्ष काढावा. कारण बाजाराचे नियम आणि मानवी जीवन यांच्यातील हा समतोल नेहमीच कठीण असतो. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या चर्चेत. धन्यवाद.